सांगा सांगा वहिनी काय म्हणत होते? बापा शिवलाल भाऊ, लाडक्या बहीणचं मी फॉर्मही भरेला बापा. 3 महिने झाले अजून पैसे याचा पत्ता नाही. बँकेतही गेली, काही समजायलाच मार्ग नाही बापा. अजून पैसे नाही आले माय. हो ना वहिनी, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. येऊन जातील ना तुमचे पैसे, काही वांधा नाही. आता बस, आता 3 तारखेचा कार्यक्रम झाला आपला की 4 तारखेला तुमच्या खात्यात पैसे पडणार म्हणजे 100%. आणि ते बी 1500 नाही, आता 2100 पडतील. हा, 2100 रुपये. शिवलाल भाऊ, बायाले 7,500 भेटले ना बापा नोव्हेंबर महिन्याला. पण आम्हाला 1 रुपया नाही बापा. मग आमचे मागचे डुबले का बापा शिवलाल भाऊ? आता आम्हाला भेटतील की नाही बापा ते पैसे? मागचे पुढचे जाते आता देता तुमच्या हाती गाजर ते लाल जरत रुपया फेकून नाही मारत ते. थांबा तुम्ही जरा थांबा. नाही वहिनी, भेटून जातील ना. ऍडव्हान्स जर आपण 2 महिने पैसे देऊन राहिलो तर हे काय मागचे देऊन टाकून तुम्हाला काही वांधा नाही. फक्त हे 3 तारखेचा एवढा कार्यक्रम होऊ द्या. होऊन जाईल ना तुमचं काम. बापा शिवलाल भाऊ, आता मागचे आणि पुढचे सगळेच पैसे टाका बापा, नाही तर मग कसं मारसांच्या. काय बुचच आहे ना हो, रुपया फेकून नाही मारा. बहिणी येऊन जातील ना पैसे, टेन्शन घेऊ नका तुम्ही. टेन्शन नका घेऊ ना. बापा शिवलाल, हे जवान पठळेले 1500 रुपये 2100 रुपये महिना सुरू केला तुम्ही ना. आमच्या म्हाताराईचं कसं व्हा रे बापा? आमच्या त्यानं तर बापा असं वावराला काही चालल्या जात नाही. तुम्ही ना आम्हाला 2 तिकडला फेकून मारायला पाहिजे, तर तुम्ही बापा या जवान बायाले पठळेले देऊन राहिले तुम्ही. हे कसं रे बापा? काय बापा शिवलाल, आम्ही डोंगऱ्या बाया वावरात जा का रे मग आता या वयात? आणि ह्या जवान पठळ्या ह्या घरी बसून खातील मग आता 1500 रुपये 2100 रुपये महिन्यात. आम्हाला 2 तिकडला फेकून मारा ना बापा. आमचा विचार करा जरासा. बाबा मोठी माय, तुली भेटतात ना. थांब ना जराशी, थांब ना तू. शांतता ठेव ना बापा. शांतता ठेवली की सारच होते. सारेलेच पैसे देणार आहोत आपण. हा, कोणाला 5000, कोणाला 4000, कोणाला 2000. टेन्शन घेऊ नका. मी वाटेलेच बसेला ना मोठी माय, तू टेन्शन घेऊ नको. तुला सांगतो मी, तुला 5000 रुपये महिनाच भेटेन. हा, फक्त जराशी कळ काढ आता. हाव ना भारत देश इकून टाका ना, बंदेले पैसे वाटून द्या. ऐदी करा लोक फक्त तुम्ही, दुसरं काहीच नाही. कोणी कामाला गेलं नाही पाहिजे. मग ना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग घ्या, आमच्या जमिनी तुमच्या ताब्यात. मग आम्ही हाच मजूर योजना टाकसा मग बंद करून. तुमचा गुल्ल्यासारखा झाला की बरोबर करता तुम्ही. गुलामी आणायची तुम्हाला. सगळ्या शिवलाल या बायाचं बुड्या बाड्याचं झालं बाबा. हा, बुड्याला तीर्थाले पाठवून राहिले. या बायाले जवान बायाले तुम्ही 1500-2100 रुपये महिना दिला. मग आमचं बकरा चारणारी ढोरं चारणारी काय रे बा? हा, आम्हाला बापा, आम्हाला काय ना पगार सुरू करा बा. हा, आम्ही गौरक्षक आहे ना बापा, गाया चारून राहिलो ना. हा, आमच्याकडे काही लक्ष आहे की नाही बापा? टिकेवाले आहो ना आम्ही. बापा तुमचा तर पहिले म्हणजे विचार करेला आहे. म्हणजे मागे होतो की नाही आम्ही, तास तुमचे म्हणजे ते कागद तयार करून ठेवला आपण. फक्त आता कसं 3 तारखेला सरकार बसले की पहिला 10,000 रुपये ना तुम्हाला सुरू करणार आहोत आपण. टेन्शन घेऊ नका ना. दावतन जमल्यावर करो काय डिंगा मारणार बाबा? कोणाला पैसे पुरो सांग रे तुम्ही? हा, पण लय जमा लय करेल आहे म्हणा भ्रष्टाचाराचं. ईडी टाकली की 200, 400, 500, 1000 कोटी आणले. हा, ही शाळा यायची, याच्यातून पैसा आणलेला आहे ना. काल गड्या तेवढं साहेबाला सांगून तेवढं कसं आपलं पाहिजे बरोबर. कसं गरीब आम्ही आता ढोऱ्यावर जाऊन राहिलो बापा. गाया चारतो ना आम्ही. माझा असा विचार करता. आता गाय हे आपली मातेला मी चारून राहिलो बापा, खाऊ पिऊ घालून राहिलो. आणि तुम्ही मलाच काही पगार सुरू नाही करून राहिले म्हणजे मग हा सांग बा तू. अरे बापा भाऊ, तुम्ही टेन्शन घेऊ नका ना. तुम्हाला 10,000 रुपये महिना भेटून जाईल ना. हा, सारेले देऊन राहिलो आपण, एकही सोडणार नाहीये बिना पगाराचा. कसं मागच्या वेळेसच तुमचा निर्णय घेतला, पण हे कसं आपली निवडणूक लढणं होती. मग कसं सुशिक्षित बेरोजगार तरुण जे होते त्याला नोकऱ्या दिल्या आणि आपल्या बहिणीले 1500 रुपये दिले. मग आता तुम्ही मागावर आले. मग आता हे 3 तारखेला तुमच्यावर निर्णय होऊन जाईल. टेन्शन घेऊ नका ना. बरोबर बापा, पाहिजे मग सांगतो तेवढं साहेबाला. तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका ना. होऊन जाईल ना, प्रॉब्लेम सॉल्व डायरेक्ट. हा, मोहम्मद आहे ना आपल्याला, काही करू शकतो. आता आपण टेन्शन घ्यायचं नाही. हो, चला मग येतो मग आम्ही. या शिवलाल काम करीन का मोठी बा? काय माहित बापा काय करतात आणि काय नाही. आता काही समजायला मार्ग नाही. अरे पाहिजे पण बा, मला 10,000 रुपये महिना जर भेटला तर म्हणजे गाया चारणाऱ्याचं भले होते ना बा. पण हा कोण दिले नुसता आपल्या गोष्टी ऐकायला अटीसा. हा इकडे बी आणि तिकडे बी तबले वाजून राहिला आणि चाटी वाजून राहिला. हा, अरे बा सरपंच त्याचं गाणभर झालं ना आता. आणि त्याला जर विरोध केला तर आपल्या पुढचं कोणतेच कामं नाही होणार ना. मुले एक तर घरकुल पाहिजे, बाबा शेड पाहिजे बाबा. हे कुठून भेटीन? आता त्याला लोणी लावलं तर भेटीन ना बा. मी तर बापा जुना कार्यकर्ता या पक्षाचा. पण कसं आहे आता तिकडे बी डमरू वाजावंच लागते ना बापा. दाखवा नाही लागत ना, नाही तर कामं होत नाही. सारं तोंड पाहून कामं होत नाही. तरी तुलाच माहिती आहे कसा आहे तिथं द्यायचा जलवा. शेडसाठी घरकुलासाठी इमान निघून राहिले का तुम्ही? त्याची चाटून राहिले का? तो मुद्दा भरकून राहिला आपला. पुढे काय करायला लागते, शिवल्याचं तोंड कसं दाबा लागते हे पहा पहिले. हा लय डोकं मॅट करून राहिला ना बा. हा, उराळ घेते ना. गड्या सरपंच या शिवल्यानं लयच परेशान लावलं बा करून. थंडीत झाली का म्हणते तुमची? सुपलं साफ झालं म्हणते बा तुमचं. हा, आता सांग आता. हा, कसं करतो? हा मी काही म्हणजे कयास लावून राहिला गावात. बुडोबा कसं आहे माहिती आहे का? हे चमचे असतात आणि चमचेच खनखन वाजत असतात.
हा वरच्याले घेण देण नाही, नागरिकाले काही घेण नाही, पण हे चमचेच कुठून राहिले ना म्हणतात. कसं आहे एकदा या चमचेले कसं अकात करणंच आहे आपल्याला. या शिवलालचा बजेट बसावंच लागते. लय वय वय करून राहिला तो, माई बी काढली ना त्यानं. कसा काय अकात करशील, खाली वर सारे तेच झाले ना बाबा, आपलं सुपलं साफ होईल आहे ना. हा पण एक तर आपण म्हणजे लय बोललो ना पहिले, पण बोललो तर काही चुकीचं बोललो काय. हा जे जे बोलेल होते ते त्याच्यावरच बोललो की नाही. 15 लाख आले का तुमच्या खात्यात? नाही आले. मागच्या वेळेस कर्जमाफी किती लोकांना भेटली, अर्ध्याला भेटली अर्ध्याला भेटली नाही. हा आता हे फक्त बायाला दिली बा लाडकी बहीण, त्याईनं एसटी फुकट केली, दुसरं काय केलं त्याईनं काय. हा दुसरे साऱ्या फोकांड्याच मारले ना. एसटी फुकट दिली, 1500 रुपये महिना दिला, तर मग इकडे तेल बी वाढवलं आणि खायचं 145 झालं ना. हा हे पाहिजे नाही वाढवलं तर. अरे पण या चमचेल समजते काय, या चमचेल समजत नाही ना. या चमचेला मागही दिसतच नाही ना. यायले तर लाल धरत गाजर भाऊच दिसून राहिलं. आता त्या दिवशी खोबरं आणायला गेलो मी, तर 160 रुपये किलो पहिलं खोबरं होतं, आता 240 रुपये किलो झालं. अरे गोळंबी घेतली मी पावभर, तर 220 रुपयाची गोळंबी झाली. सांग आता हा कुठे भाव गेले. हा म्हणजे खाली खोबऱ्या लाडू खा की नाही माणसानं. बुडेबा या फुटकेले चमचेले काहीच दिसणार नाही. कुठे मार झालं, कुठे काय झालं, कुठे आपला सत्यानाश केला, कोण्या गड्ड्यात आपल्याला दाबलो, ते काहीच घेणे देणे यायले. हा यायले फक्त एकच, हे या चमचेची गोष्ट जाऊ द्या. हे काय करायला लागते, हे गावातलं मॅटर माझून कसं काय बंद करता सांगा ना. हे तोंड कसं काय बंद करता, याच्यावर निर्णय घ्या बा. हो महागाई झाली, स्वस्त झालं, आता हे तर साऱ्या दुनियेला दिसून राहिलं, पण हे याचे तोंड कसे बंद करता. कसं आहे भाऊ, याचे तोंड बंद करणं आपल्या काही हाती नाही. आता जे झालं ते घडलं. हा आता घडल्यावर तर काही विषय नाही, आपलं सुपलं सापच व्हायला. आता आपल्याला ऐकणंच आहे, खाली मुंडी घाला आणि बेसरमासारखं आहे का, कारण की काय होर व्हायला आणि काय नाही आता आपल्याला माहित नाही ना. पण मग आपण कार्यकर्ते परेशान सा, मग या वरचे काय झेपेलात का आपले, यायला काही दिसून नाही राहिलं काय. हा लावा म्हणा कंदील कुठे टुबले पेटवा ना, शाईने तर साऱ्या गावाच्या आहेत. हे ते वरच्या लेवलवर करत असतील तरी आता आपल्याला माहित आहे का काही. हा होईन ना पाजरी ना आता झिरा. हा धीरे धीरे पाणी मुरीन आपल्याला. थांबा शांतता ठेवा. हा येईल चगरू द्या जरासे, काय म्हणतात काय नाही, मग पाहू ना पुढे काय तर दणका दिवस मग येईल शिवल्यासारखे वालेले. अरे बा ते काही घेण देण नाही आम्हाला, खालचं वरचं आमचं पाय तू गावातला काय आहे तर हा शिवल्या मॅट करून राहिला. बरं बुडबा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुमचा प्रॉब्लेम आहे ना सॉल्व्ह होऊन जाईल. टेन्शन घ्यायला घेऊन राहिले तुम्ही. हा एवढाच प्रॉब्लेम आहे ना, बस संध्याकाळी होऊन जाईल तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. काय झोडते कारवा सरपंच शिवलेले, नक्की पादते वाटते शिवलेले. हा त्याला हाग्या मार देते वाटते सरपंच. काय बा सरपंच काय शिवल्या का बत्ती देतं का बाबा. ते काय करावं लागते कसं करावं लागते, त्या शिवल्यात तोंड बंद कसं करावं लागते हे मी पाहतो. टेन्शन ना घेऊ तुम्ही. चाल बा मग पाय तू काय तर. हा चाल मग येतो मग आम्ही. हो या. पण तो या शिवल्यात बत्ती द्यास लागते राजा, बत्ती द्यास लागते. अरे बापा मारणं बरोबर नाही. आता मारलं तर आपणच गुतू बापा. आता बरोबर प्रेमानं पाहणं कसा काटा काढ. तुम्ही तर टेन्शन घेऊ नका तुम्ही. हा पहा तुम्ही शाळा पाहता पुढे काय तर. बरोबर सरपंच तुमच्या डोक्यानं करा बाबा. आले रे बापा गावातली झेंडू आले रे बापा. अरे मारत्या निवडणुकीच्या अगोदर तर लयच फडफड करत बापा, झेंडा घेऊ फिरत बापा आमच्या दारून. बसला आता आमचं सरकार 220. आता पाय न कसं आहे तर. आता कोण तू हिरमुसलं झालं तोंड. सुपडं साफ झालं म्हणून काय तोंड का आली हिरमुसलं होईन. जे तोंड मारलं ते करता पहिले, नाहीतर मग कसं लोक शेण घालती तोंडात. बोललं ते करता. आम्ही का तुला मागे हटणार दिसलो काय. रे शिवलाल भाऊ याचं काय ऐकू नका. मारतात आपलं नोकरीचा जुगाड लावा ना राजा. का हो लय दिवसा घरी बसला राजा. मी MA व्हायला राजा माय, पण राजा कुठे जॉबच नाही राजा. काही एखादा जॉब फॅब नोकरी लहान आपल्याला एखाद्या संस्थेमध्ये. फायदा हो बापा. आता कसं सरकार 220 आले तर कसं आमचं फायदा बा नोकरीचं कुठेतरी. 20-25 हजार 30 हजार वाली नोकरी एखादी. का रे आता तुम्हाला नोकऱ्या पाहिजेत का. पहिले तर शिक्के दुसऱ्याला मारले, नोकऱ्या फोकऱ्या काही नाही तर. काही नाही भेटत तुम्हाला. सारे नावं लिहून घ्यायला आम्ही ना, कोणा शिक्का मारला कोणा नाही मारला तर. आणि ज्यानं शिक्का मारला त्यालाच नोकरी आहे, तुम्हाला नाही. हो बापा शिवलाल भाऊ आपण तशातले नाही आहे बापा. शिक्का तुम्हालाच मारायला आपण. हा पक्ष चालवलाय, प्युअर पक्ष चालवलाय मी ना. मानावना घेऊ त्याच्यामध्ये. अरे बा आपण तो कट्टर आहो ना बा शिवलाल भाऊ. तुम्हालाच माहित आपलं कसं काम आहे. तुमच्या पुढेच तर राजा घेंडा घेऊन हो तुम्ही. तुम्ही राजा डायरेक्ट नावून घेऊ म्हणून राहिले बा. आम्ही तुमचेच माणसं बा.
काही लोणी लावून राहिले, पाय चाटून राहिले बे. याईनं कधीच नोकऱ्या दिल्या वेळा आता देतील हे तर कुठे डोकसं खाऊन राहिले मोठे व का लोणी पाणी लावून राहिले यायले. अबे चहापेक्षा तर किटली गरम आहे यायची, कुठं नांदी लागले बे. तू इथं सर्कस नाही होऊ देत ना बे. थांबतो मारत्या असं बोलून राहिला का थांबतो. हा साहेबाला सांगून कार्यक्रमच करतो त्या. बाबा शिवलाल भाऊ याचं नका होऊ सारखं, पण आमचं तर करा बा, आम्हाला नोकऱ्या द्या ना बाबा. हा नोकरी पाहिजे बरं यावेळेस. माझे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आता. शिक्के दुसऱ्याला मारतात, नोकरी आम्हाला मागता का? काहीच नाही साहेब, तुमचे नाव लिहूनच गेलात आम्ही तुम्ही चॅप्टर आहो ना. सरकार बसलं नाही तर मारली पलटी. अदलोक काही एक शिक्का नाही मारला पक्षाने. आणि आता कसं सरकार बसूच राहिलं तर लगेच बाबा शिवलाल भाऊ नोकरी पाहिजे. काची चित्राची नोकरी तुम्हाला काय माहित नाही का आम्हाला. वांदा नाही, तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. सरकार आपलं बसेल आहे आता. आपलं बहुमत आहे, आपण म्हणू तो निर्णय होईल. आणि गावातली तुम्हाला सांगतो 70% पुरेल नोकऱ्या आहेत आता. 70%. हा एकही घरी ठेवून नये आपल्याला. 10वी पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत डबल PG पर्यंत सारे नोकऱ्या लावणार. हा अशा कोणत्या नोकऱ्या तो बाबा शिवलाल भाऊ तुमच्याजवळ की बाबा 70% आदल्या पुरेल नोकऱ्या? तर काय म्हशी चाऱ्या लावता की बकऱ्या चाऱ्या लावता की ढोरं वयाला लावता की पांद्याला लावता वारा की हिरा फोड्याला नेता की खदाना फोड्याला नेता येईल? हे काम तर तुम्ही अदलोक करत आली ना. लोकायले गावातल्या पोरायले मागास ठेवलं तुम्ही ना मागं ठेवलं ना. आम्ही मागं नाही ठेवणार, नोकऱ्या सारे देणार. हा तू काय समजून राहिला रे. बकऱ्या म्हशी चारणाऱ्या नोकऱ्या देणार येईल. ऑफिसमध्ये बसवणार ऑफिसमध्ये. अरे आम्ही पाहू ना मग कोणत्या ऑफिस मध्ये बसतात हे की एखाद्या वडापावच्या गाडीवर जाऊन बसतात. 10 रुपये वडा, 10 रुपये वडा, घ्या रे भजी गरम भजी, 10 रुपये शेटक. असं करायला लावता बाबा तुम्ही. बाबू मारते तुले नोकरी नाही पाहिजेत, नको घेऊ ना. पण आम्हाला आमचा जुगाड लावते बाबा. शिवलाल भाऊ राईट हँड ना. आजी नोकरीत बोकरी बेबवण साजी तुम्हाला गाजर देतात ते तुमच्या हाती लाल धरत. कसं आहे गळे हो, मी नोकऱ्या तर साऱ्या पोरेल लावतो, पण ह्याचे मारत्यासारखे लोक आहेत ना गावात. आता हाय गावात म्हणजे घरचा पुरा पाटा 10 एकर जमीन आहे, त्याला नोकरी करत नाही म्हणून टेम्पे टाकते. असे आता गरीबा पोराला नोकऱ्या लावतो मी, पण हे असे लोक आहेत ना गावात आळकाठी टाकणारे. बापा शिवलाल भाऊ याचं कुठे डोक्यात घेऊन राहिलो. हा हेंड आहे ना बरे यायला काय समजते. याची गाणं भरेल आपलं आमचं बाबा तुम्ही काय आमच्या 2-2 एकर वावर आहेत बाबा. हा आपल्याला नोकरी लावा राजा. हो बाबा शिवलाल भाऊ आमचं काही खरं नाही राजा. हातावरचं जीवन आहे राजा आमचं. रोजंदारीवर जातो आम्ही. तर कसं नोकरी लावा कुठे ना कुठे एखाद्या कंपनी ऑफिसली एखाद्या. काही वांधा नाही, बिंदास राहा तुम्ही, तुम्हाला नोकरी भेटून जाईल. हा हा फक्त कसं अशा लोकांचे म्हटलं ना काय गो. नाही शिवलाल भाऊ अजिबात नाही ऐकत. बरं चला मग येतो मग आम्ही. हो या शिवलाल भाऊ. बाबा शिवलाल कुठून नोकऱ्या देतं? अबे फकायला मारायला काय लागते बे बोलायले. हा कागद रंगायला काय लागते आपल्याला. चाटा चुटा मारायच्या, तुला समजतच नाही. बाबा ते तर आम्हाला माहित आहे काही होत नाही म्हणून. पण आता कसं आहे लोणी पाणी लावा लागते, थोडंसं चोपड चापड करावं लागते. शिवलाल सारखे जमलं तर जमलं. अरे बा मारते हे तर आम्हाला माहित आहे. हे नोकऱ्या देत नाहीत म्हणून गाजरच देतात हाती लाल धरत. पण आता कसं म्हणा लागते गोंडाले. आता तू समजून घे काय तर. मुतले का तुम्हीच लागा या लोक हे ना, आपण नाही लागत. शिवलाल भाऊ लाडक्या बहिणीचे पैसे नाही आले ना बापा या महिन्याचे. 2100 रुपये म्हणाल तुम्ही देऊ आता या महिन्यापासून. मग कधी माने जरा दम काढा ना बापा. हा काय बापा अजून झालाय नाही या महिन्याचे ऍडव्हान्स दिलात ना बापा, तुम्हाला पोहोचलात ना. कोणाला भेटेलात बापा शिवलाल भाऊ? आम्हाला नाही भेटेल ना बापा. 1 रुपया नाही आमच्या ह्याच्यात पडेल. बँकेच्या 17 चक्रा मारून आम्ही भया ना बापा. आले का पैसे. शेवटी ते बापा साहेब आम्हाला जेव्हा येऊन बोलून राहिले काय बापा तुम्ही चक्रा मारून राहिले येऊन राहिले त्या लाडक्या बहिणीसाठी. अशी बेइज्जती करून राहिले बापा ते बँकेवाले बी आमची. सांगा ना आता तुम्हीच. त्या तोळ्याले जो खर्च होऊन राहिला तो वेगळाच बापा. रोजचे 50 रुपये जाऊन राहिले. आता काय करा आम्ही सांगा बा. वहिनी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ना, भेटून जातील ना पैसे. जराशी कशी काय काढा लागते. भेटतात ना सारेलीच पैसे भेटतात. आता आपण बसलो ना 3 तारखेला आपला कार्यक्रम होता आहे. 3 तारखेला कार्यक्रम झाला की 4 तारखेला तुमच्या खात्यात हो मागचे पुढचे सारेच देणार आपण. बापा शिवलाल यायले बापा तू म्हणून राहिला मागचे पुढचे सगळेच देतो बापा ना. आम्ही ना काय करा रे बापा. आमच्या विधवाईसाठी काय काय करू राहिला तू? मा नवरा मरेला आहे बापा. तुला काय माहित नाही का आम्ही कोणाच्या भरोशावर जगा बापा. आम्हाला 2 तिकडल्या पाहिजेत की नाही सांग बा. तूच विचार कर आता. विधवेसाठी बी नवीन स्कीम काढून राहिलो आपण. 5,000 रुपये महिना तुम्हाला भेटी. ते कसं होईल कागद तयार त्याचे. फक्त आता कसं बसलो की झालं, सह्या मारला की झालं. टेन्शन घेऊ नको ना आई, तू टेन्शन घेऊ नको. तुम्ही काही तोंड वाचू नका, कारण की सारे प्रश्न अटीचा सॉल्व्ह होणार आहे. सुशिक्षित बेरोजगार असतील, महिला असतील, म्हाताऱ्या कुताऱ्या असतील, विधवा असतील, साऱ्याचे. म्हणजे अशिक्षित सुशिक्षित साऱ्याचे.
अरे बापा शिवलाल तसं नाही, या जवान बायाले बापा तुम्ही 1500 आणि 2100 रुपये महिना सुरू केला. आता सांग आमच्या विधवाईनं कसं करा बापा. आता याच्या घरी तरी माणसं कमावणार आहेत, पण आमचं कोण आहे कमावणार बापा. माणसंही नाहीत आम्हाला तर. आम्हालाच जावं लागते की नाही. बापा सारेलेच भेटणार आणि तुम्ही फक्त शांतता ठेवा. हा हा शांतता ठेवा तुम्ही. बरोबर बापा. आता शिवलाल तू म्हणशील तसं बापा. आता शांतता तर ठेवायलाच आहे बापा, पण कसं तेवढा प्रयत्न करजो आता. हो चला मग, चला येतो मग मी. हो ये बापा. बाबा शिवलाल कोणाकोणाला देतो रे बापा. हा सारं गाव मागं लागलं नाही. तो म्हणते मला हे पाहिजे, तो म्हणते मला हे पाहिजे. अरे कसं आहे, लोकांची मन समजुनी करा लागते. आता पुढे काय करायचं आणि काय नाही करायचं आपले लोक वरच्या लोकांनी निर्णय घेणार ना. हा जाऊ दे ना. आता मागच्या वेळेस गाजर दिलंच की नाही याच्या हाती, आताच देऊ. जनता चिवती आहे ना बे. हो गड्या, हे तर आपल्याला मस्त जमते गाजर देणं. टेन्शन नको. आता मागे आपण किती लबाड्या मारल्या. टेन्शन नाही. या थांबलेलं तरी समजतेच काय नाही तरी. चाल बा, कोणाला ऐकू जाईन अजून घोरल्या का म्हणतील बा शिवला हेच करून राहिला. चाल चाल रुपया फेकून नाही मारायला यायले. मारायचा बी इकडे अशी महागाई करून टाकायची की खाल्ल्या नाही गेलं पाहिजे दाबून. हा नाही तर मग काय हे पैसे काय घरून खिशातून टाकतील काय. महागाई तर होणारच आहे ना भाऊ रे. 200-300 होणारच आता. पाहिजे तू कशी दाबूनची गोळी आहे तर 2100 पाहिजेत ना. मग असं दणका द्याच लागेल यायले. आता स्टॅम्पचीच गोष्ट माहित नाही का. 100 रुपया स्टॅम्प होता, 500 केला. कसं यायचेच गहू यायलेच खाऊ घालून दाबून दणका. बरं ते तर आहेच. याची उद्याला कुठे काय समजते रे. कसं फुकाचं पाहिजे पण तुमच्याच बोकांनी निघून राहिलं नाही. अक्कल तर पाहिजे. जाऊ दे चाल, आपल्याला काय करायला लागते. चाल हो गड्या दगडू, या शिवलाल भाऊचं काहीतरी कर गड्या. तू लय मजा घेऊन राहिला ना बाबा. हा काहीच बोलून राहिला बा. काय म्हणते तुझे शिवलाल भाऊ. बा ते निवडणूक हारलो नाही का, आणि आपण कसं झेंडे दुसरे घेतलं त्या हाती. घ्या ना म्हणते दाबून. कशी झाली म्हणते गरम. एकही नाही आला म्हणते. सुपडं साफ झालं. पुरी मजा घेऊन राहिला तो. साऱ्या गावात फिरून राहिला बा. लोकायले समजतच नाही ना बाबा. चहापेक्षा किटलीच गरम आहे बा. ही 1.5 पैसे लोक भलते कुदतात बा घेणं देणं. आता याला काही गरज आहे का. झालं गेलं पार पडला. आता गावात शांतता ठेवा. पण हो बाशी हा शिवल्या म्हणा हात जोडा सहाय झाले. दगडू या शिवल्याला अकात कर गळ्यात हो काही ना काही. कारण की हाल जास्तच मजा घेऊन राहिला ना बा. घेणं देणं मागच लागला ना. असं तसं फलानं दिसताना. थांब त्या शिवले लिहू दे इकडे सांगतो ना त्याला मग कसं असते तर. कसा तो मजा घेते कसं काय करते. आता या गावात काही हिंदे नाही का. वरच्या पातळीवर झालं ते झालं. आता त्याचं झालं बी ना. एका ठिकाणी बसली बी खाल्लं पेरलंय ते ना. आता हे गावात लिहिले म्हणजे हे चहापेक्षा किटली गरम. हे म्हणजे हे 1.5 पैसे हे गावातले जास्त कुदतात ना. थांबतो येऊ दे त्या शिवल्याला. तो पाय बा आला तो. आला ना इकडे आला तो. बरं येऊ दे त्याला. येऊ दे ना सांगतो त्याला. अव कशी शकली. काय पुरी गरम झाली आहे की. एकणी आला निवडून. गळ्याचे किती आले 200+. जो शब्द दिलता तो पाळला आपण. चांगली गरम झाली, चांगली शकली आता चांगली. आता नाही वय करून राहिले रे. निवडणुकीच्या अगोदर झाले फडफड करा. शिवलाल भाऊ बस झाला. आता झालं ना गेलं ना निवडणुकीचं वातावरण. आता गावात कशी शांतता राखावं. काही घेणं देणं हे उकरून काढणं काही गरज आहे काय. झालं ते पार पडलं आता. शकलीन गिकलीन काय आले बा नांदे लागा लागते रे. तुम्ही सळो की पळो केलं ना रे आम्हाला. निवडणुकीच्या अगोदर आम्हाला म्हणजे असं खराब वाटेने एकदम. असंच होते तसंच होते. डिपॉझिट जप्त होते. आता तुमचं डिपॉझिट जप्त झालं. घ्या ना दाबून. तू म्हणून राहिला का आम्हाला की झालं शिवलाल भाऊ राहू द्या. आता शांतता ठेवा, ढमुक करा. आणि आता काही बोलायचं काम नाही. पहिले बोलायच्या अगदी तर तोंड चुप नाही ठेवले तुम्ही ना. आणि आता पहा तुम्ही 220 आले आमचे. पुरा बजेटच आहे. शिवलाल भाऊ तुम्हाला काही भेटून राहिलं का. लालजर गाजर काहीच भेटत नाही ना. फालतू कशाला गुळ्या मारून राहिले बांधरासारख्या आठीचा. घेणं देणं आणि गावात भांडणं करून राहिले. वाईट होऊन राहिले लोकाईले. काहीच भेटत नाही तुम्हाला. काही भेटत नाही. अरे सारच भेटते आम्हाला. काय सांगून राहिला तू. आता 220 सारच भेटणार आहे. शिवलाल भाऊ काही सांगू नका राजा. गरम चहाच्या पाण्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काहीच भेटत नाही राजा. सांगून राहिले तुम्ही. मस्त गोळ्या मारून आले अटीसा. घेणं देणं. अरे बापा त्याला तुम्ही निवडून दिले त्याच्या दारी जाऊन बसा लागतील तुम्हाला. साहेब आले काय. साहेब असं आहे का. साहेब तसं आहे का. हुंगत नाही तुम्हाला दडसा. पण अडसा मोठ्या गोळ्या मारून राहिले. घेणं देणं तुम्ही. वैकीचे ना पायकीचे. सांगून राहिले राजा शिवलाल भाऊ तुम्ही. तुमची कंडिशन अशी आहे ना. तडसा कसं बांद्रासारखं बसा लागते तुम्हाला साहेबाच्या दारी. साहेबले कसं काम होतं. हो साहेब काजा बोनसाचा काम करते. काय पाणी पाचते. चहाचं गरम फटक आणि दिले पाठवून. त्याच्यात दूधही नसते. एवढं सांगून राहिले आम्हाला तुम्ही अडीसा. आम्हाला सारं मैदान तुमचं काय आहे तर.
आपली कंडिशन पाय नाही का? चाल तू, तुला दाखवतो कंडिशन कशी आहे तर. वच काय भाऊचा वच. साहेबाच्या पुढे झुकायचं काम नाही. साहेबाला खांद्यावर हात ठेवतात. शिवलाल भाऊ आहे, तुम्ही बढिया काम केलं. आणि तू काय सांगून राहिला रे? बरोबर, तुमची कंडिशन खूप चांगली आहे की. हा, तुम्हाला साहेब म्हणजे खांद्यावर हात टाकतात तुमच्या. मग आपल्या गावाचा रोड राहिला करायचा, ही शाळा पाहणं, हा, हे शाळेच्या 2-4 इमारती घ्या, 2-4 शिक्षक आणा. ते नाही जमून राहिलं का? गरीबा पोरे भलं नाही होत का तुमच्या? एवढे जर साहेब ऐकतात तुमच्या म्हटलं तर. अरे एवढीच गोष्ट काय? हे रोडन फोडन शाळान फेडा काय हो? आता करायला लावतो साहेबाला, टेन्शन ना घेऊ. म्हणा पहिले करून तू दाखवा शिवलाल भाऊ, मग पाहू काय पहिले करून दाखवा. काय होऊन जाईन ना रे, आम्हाला काय कमकत समजतं का तू? अरे पहिले करून दाखवा ना, मग पाहू ना काय मग बोल जा तुम्ही काय बोलायचं आहे. बरं आता अरे 2 दिवसात शाळेचा काय पालट करतो, टेन्शन न घेऊ तू. हो जा मग लवकर जा शिवलाल भाऊ, पा काय. चला मित्र, पाय तुम्ही काय आता गावाच्या शाळेचा काय पालट करणं, गावाला रोडही करणं. आता आलं आपलं, आता पाहू आता काय. लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा बरं.